श्री पुंडलिक विजयते अध्याय 27. ओम नमोजी पुंडलिका भक्त कल्पतरा भवतारका जग उद्धारत तू सद्गुरु श्री सद्गुरु तुझ्या चरणाची धूळ बाबा धांडे लाहीवाड तुझ्याशी गे मी बाळ माये माऊले तू असत समर्थ सद्गुरु मी चिंता कशाला करू हा दुथडी भवतारू तरण्याचं तुझं म्हणतात भगवान याशी काय कारण काय सांगू शास्त्र वचन तो परी यशस्वी कीर्ती औदार्य वरेण्य विज्ञान तू गुणांनी जो संपन्न त्याशी मना भगवंत श्रोते हो पहा श्री भगवान पुंडलिक गुणाची मूर्ती देख वर्णन करता एक एक अध्याय वाढे पुढे यशस्वी कीर्तीनं अलंकृत औदार्य वरेण्य विज्ञानाने मांडित श्री देवाचे चारित्र सुलिलित काय वर्णावे देव पुंडलिक औदार्य खनी ज्याच्या समानतेची जाणी सापडोनी कोणी त्रिभुवनी त्याच्या विना कोणी एक दरबारी आला आणि रिक्त हस्ते गेला हे न घडल्या आज मितीला कीर्ती त्याची अमर मायाधीश पुंडलिक भगवान मायेवरी त्याचे नियमन म्हणून यशस्वी वैराग्य विज्ञान तयाजवळी उजेड नाही उजेड आणि अंधार न राहती समोरासमोर तैशी ही कीर्ती यशवंत पुंडलिक अवतार एकरूपी कल्पवृक्षाखाली बैसला प्राप्ती झाली त्याला देव जवळून रिक्त केला ऐसा न कोणी वैराग्याचा पुतळा देव पुंडलिक पाहिला वस्त्र न ठेवी अंगाला भोजनी न प्रीत हिऱ्या मोत्याची हार फेकून देई दूरवर मनापमाने स्थिर दिव्यनंदी ज्ञान गिडून पहुडला तो विज्ञानी भला श्री पुंडलिक देव पाहिला या भुवनी जिथे ज्ञान ते अज्ञान विकल्प समसमान योगी योग मायेचे नियमन तो विज्ञानी श्री पुंडलिक प्रभू डोळा भरी पाहिला आम्ही ऐसा परी भावजयाच्या जैसा परी देव तैसा पुंडलिक भक्त घास भरविता तव पुंडलिक देव जो वरी अंगावर कफनी घालती तव ठेवती क्षणभर भक्ताची रिग असता जेवण सोडी तत्वता भक्त कामाची जया तत्परा ऐसा योगी तीन दिवसाचा करी जागर निद्रा न देई क्षणभर निद्रा घेता दिवस 4 निघून जाती सर्व मानवाची रुग्णता भोगिली देवाने सर्वता मानव रूपात मानवी व्यथा गेला भोगुनी कोणी एक दर्शनास येई म्हणे त्या महादेवावरून येई कोणी पाहता क्षणी काम तुझे झाले म्हणी भक्त येई गईवरून ऐकता वचन कोणी एक बिमारीनं पडला तो दर्शनास आला त्यास म्हणे तुझा गेला रोग आता की पुदिन्याचा रस 4 दिवस सांगे त्यास घेण्याचं सोमवारचे व्रत करण्याचं सांगे पहा भक्त सज्जन कोणी देवाजवळ मांडे गहाणी देवा म्हणे त्या तुझं वाचूनी मला न कोणी एक तव देव म्हणे त्यास चिंता कायची रे तुला भाव ठेवी भावच आम्हाला पाहिजे की तू कोणी संकटग्रस्ती आला संकट निवारण्याला देव म्हणे देवा सांभाळत या संकटातून तव देव म्हणे त्याला भिवू नको संकटात देव आहे रक्षणाला भक्तासाठी कोणी म्हणे देवाला दारिद्र्य लागले पाठीला तव देव म्हणे भाग्याला भोगले पाहिजे की भक्त भीत येई तव त्याच जवळ घेई माग म्हणे त्याच काही तुझं पाहिजे कुणा भक्ताला ते म्हणत कायची भीती धरत देव आहे ना इथं समर्थशाली पहा दिवस रात्र असंख्य भक्त होते येत त्या सर्वांचे समाधान करी पुंडलिक माऊली असंख्य तारका लागती देव गावोगावी जाती दर्शनयात्रा म्हणाती प्रभू पुंडलिकाची विशाल अनंत नगरी गेले अनंत यात्रा मेळी शोभली श्री पुंडलिक प्रभू भले भले झाले विख्यात मागील अध्याय देवाचे दर्शन सोड केले श्रुत यात्रा मेळे विशाल समुदायात देव पुंडलिक पूजले देव पुंडलिका आश्रमात अन्नधान्याची पंगती नीट भक्त होते करीत इच्छापूर्ती नंतरी पहा एकदा देव म्हणे मला भोगायला लागते सद्गुरूला आश्चर्य वाटले मला देवाच्या बोलण्याचे 8 दिवसानंतर दर्शनाशी येता नारायण बोलले माझ्याशी देवाला न्यावे का बुलढाण्याशी टीबी उपचाराचा देवाच्या हृदयाच्या क्वालिटी आहे या कवठा एवढी
उपचार करण्यास शेवटी सांगितले डॉक्टरांनी. तेव्हा मी म्हटले देवाच्या बंधूला देवास नेऊ बुलढाण्याला तेथे टी बी हॉस्पिटलला भरती करण्यास. सन 1972 साली एप्रिल महिन्यात उन्हाळे भरती केले मनमाडी टी बी दवाखान्यात. तर डॉक्टर म्हणे आम्हाला एक वर्ष लागेल उपचारात. रोग देवाचा वाढला, तुम्ही केला उशीर. मग उपचार सुरू केला, त्यात 1 महिना गेला. डॉक्टर सांगे आम्हाला जे देवाला घेऊन. डॉक्टर म्हणे अहो आश्चर्य, देव प्रत्यक्ष चिंत सूर्य 1 महिन्यात देव दुरुस्त झाले. औषध आमुचे निमित्त मात्र देव स्वयं चालती सूत्र आम्ही अनभिज्ञ मात्र देव पुंडलिक समर्थकी. तसेच 1977 देव बिमार झाले, अकस्मात भरती केले अकोल्यात डॉक्टर भागवत दवाखानी. डॉक्टर भागवतास झाला दृष्टांत, देव दिसल्यास कृष्ण भगवंत म्हणून सेवाश्रेत ते दक्ष होते. त्यांची देवावर भक्ती, औषध उपचाराची सेवा करती. पहा डॉक्टर भागवत दंपती शेवारत येथे घडते. एकमात्र प्रभाकर धांडे जात होते. दवाखान्यात दूध घेऊन नीत श्रीदेवासाठी. बाबा धांडेचे बंधू प्रभाकर जीवावर होते उद्धार. नोकरी नव्हती म्हणून साचार उदासवाने. एकदा ते दूध घेऊन गेले, देवाजवळ बसले. देवाने मस्तक चोळिले त्याचे. क्षणभरी पहा काय झाले. विजेपरी चमकून गेले. उच्चेने ते भारले. झाले आश्चर्यचकित. 8 दिवसानंतर भाग्य पालट दिसला तत्वर. कृषी विद्यापीठात नोकर म्हणून ते लागले. पुढे 1978 विवाह झाला आनंदात. प्रभाकरच्या भाग्याचा पालट केला देवाने. पहा भाग्य पलटीचे ऐसा देव पुंडलिक सरिता. देव न देखिता भक्त सका या भूतलावर. सन 1983 दिवाळीला पातोंड गृही कलह होता चालला. सोने नाही पूजनाला म्हणून बंधू नारायण विठ्ठल मातोश्री मंजुळा सकल करीत होत्या कलबल घरामाजी. तव पहा देव दरबारातून आले अंतर्गृही जाण आणि म्हणू लागले आलं सोनं पूजेसाठी. अंतर्यामी पुंडलिक देव सर्व व्याप्ती शुद्ध जाणीव जाणत होते भाव सर्वांतरीचा. खरंच पुंडलिक देव होतं सोनं, त्याचे मोल अमोल जाण परी ओळखले नाही त्यांना कोण. त्यांचे कुटुंबातून खरेच जग आहे वेडे खाण्या सोन्यास कानडे. त्यांना धातूच नाशवंत आवडे. मनापासून जीवनाचे कारण सोनं. देव पुंडलिकाचे धराचरण हा बोध आहे भरून देवाच्या वचनी. पहा देह आहे जड, परिदेहाचा मानव आवड. आतील चैतन्याचा परवड करी मानव सर्वता. त्या चैतन्याशी ओळखा करून न घेता देख. ज्ञानेंद्रिय विषय सुख आवडे त्या सर्वथा. ती चेतना मी म्हणी आरोप देहावरी करुणी जनी. देह मी ऐसा मानी ब्रह्म वंश होऊनी. भावभ्रम जव जाईन, शुद्ध चैतन्य अनुभव येईल. चेतना पुढे ज्ञान पावेल ब्रह्मा पाहुनी. जव ब्रह्मा अनुभव येईल तव भावभ्रम न राही. मानव निप्रात होई सुटे जन्म मरणातून. ब्रह्म हेची स्वरूप तेच जीवाचे निजरूप. निर्गुण निरामय अखंड अनुप सर्वव्यापी. ती वस्तू सतचत घन. त्याचा अनुभव आपुला आपण स्वयं होऊन दर्पण घेणे आहे श्रोते हो. याचसाठी जन्म मानवाचा जगतसृष्टी लीलेचा. चैतन्य उत्क्रांतीचा उद्देश हाच. ब्रह्मी अह चेतना स्फुरवली. मी कोण ऐसी त्या भुली. मग अज्ञपणे मानू लागली देह स्वरूप स्वतःस. प्रथम स्थूल देह धारणेपासून देह उन्नती मार्गाने चेतनेचे होऊनी परिवर्धन मानव देहात पातली. मी कोण संस्कारातून देह केले चेतनेने निर्माण. मग देहास मानू लागली आपण स्वयं म्हणून.
प्रथम स्थूल देह दगडाचा, शेवटचा मानवाचा, योनीच्या उत्क्रांतीचा काळ लोटला अनंत. प्रथम स्थूल संस्कार दगडाचा, अंतिम संस्कार मानव जीवनाचा, या परिसंस्कार उत्क्रांतीचा लोटला काळ. प्रथम सूक्ष्म चेतना मर्यादित, ती साचित होती दगडात. पुढे 8व्या मानव योनीत पूर्णपणे काढली. संस्काराच्या क्रमगतीनं देह वाढू लागला. उत्क्रांतीनं प्रतिवर्धन केले चेतनेने. त्यामधून मधले संस्कार, धातू, वनस्पती, कीटचे आणि मच्छी, पक्षीचे असंख्य योनीतून साचे चेतना झाली प्रतिवर्धित. पक्षानंतर पक्षानंतर जन्म पशुचा, पशु जन्मात संस्कार पशुचा, तो भोगण्याचा अंतिम मानवाचा जन्म होतो. प्रथम मानव जन्मात पशु संस्कार असती भोग प्रवृत्त. पशुचा मानव देहात तो दोन पायाचा. पुढे मानव संस्कारातून मानव देह होतो निर्माण. मानव देहाचा चेतनापूर्ण मानव स्वतःच मी कोण मूळचे स्फुरण. मानव देहात शोधी मीपण, या मीपणाच्या शोधाशी जाणं अध्यात्मक म्हणावे. श्री पुंडलिक देव सद्गुरू पूर्ण भक्तास म्हणत होते कोण. मूळचाचा प्रश्न विचारून ज्ञान जागृती देत होते मी कोण. प्रश्नाचे उत्तर मानव देहाच्या अनुभवोत्तर मानुनी. मानव देह सुंदर, देहा माझी मी कोण. प्रश्नाचे उत्तर शोधितो जो मुमुष नर, त्याशी पहा सुर नरवर स्तुती स्तोत्र गाती. मी कोण प्रश्न मुळाचा निर्माण, त्याचे उत्तर शोधावे आपण, तरीच पहा जीवन सफल होई. मी कोण प्रश्न मुळीचा निर्माण, त्याचे उत्तर मी ब्रह्मपूर्ण. ब्रह्मानुभव घेता जाण स्वयं ब्रह्म होई. पहा मुळीचे आहे ब्रह्म, त्याच स्फूर्तीने केले निर्माण. जीवन ब्रह्मांडाचे मग जीवलीला चालिते अज्ञपणे. योनी मागून योनी घेणे, जन्म मरण भोगणे, अंती पावणे ब्रह्म. मुळी सुप्त होते ब्रह्म, जाणत नव्हते आपण ते. मानव देहात जाणिवेने भोगीन स्वयं मूळचे आहे ब्रह्म, त्यात स्फूर्ती मी कोण. त्याचे उत्तर ब्रह्म जाण मानव जाणीवपूर्वक अनुभवी. श्री सद्गुरू महानुभाव यासाठी स्वभाव की जीवाशी ब्रह्म अनुभव घ्यावा म्हणून. हा अनुभव आहे अमृत म्हणून म्हणावा. अनुभवामृत अमृत रूप अनुभव असता म्हणून अमृता अनुभव म्हणा. श्रीमंत हे अनुभवामृत महानुभव नित्य सेवत. श्री सद्गुरू कृपापात्र अनुभवती ते म्हणून ते नर श्रीमंत. जे वस्तूशी नित्य प्राप्त माधुर्नी ब्रह्म भोगत ब्रह्म घेऊन. श्री ज्ञानेश्वरदाती संतान तत्व सांगितले ते संतान. श्री पुंडलिक देव सदन मूर्ती त्याची. श्री पुंडलिक देव जाण अनुभवरूपी मूर्ती सदन. त्याचाच मी डोळा म्हणून अमृतात ते दाखवी या माझा डोळा. श्री पुंडलिक देव बोलती मजला म्हणून हे आपण सकला निवेदिक केले. अनमोल वस्तू ब्रह्मज्ञान, त्याचे मोल न करावे जाण. म्हणून स्वयं सद्गुरूशी अपूर्ण स्वयं होय. बाह्य आसक्तीपासून मोकळे होई अंतकरण. मन हे ब्रह्मी जाण निमग्न होई. बाहेरून दिशे देहाकार, परी आतून पा निराकार. ब्रह्मज्ञानी निर्वाकार, निरंजन सर्वदा. चंद्र सूर्याची न जिथे गती, ब्रह्मज्ञानी तेथे असती आणि नसती पलीकडे पहा पुंडलिक देवाची कथा. अमृत शब्दातून सर्वथा, तेथे शब्दाचा आरसा देखा. त्या कैसा दाखविल श्री पुंडलिक प्रभू ब्रह्मचक्रवर्ती. काही न होऊन सर्व असती, त्याची हिती गृहस्थ स्थिती. अंतर्गय जीवास प्रभू पुंडलिकाचे राज. जे ऋषीमुनीचे निज, हृदय अंतरीचे बीज. आत्मरूपी श्री सद्गुरू पुंडलिकाची भक्ती पाहून जीव एकरूप होती. अंगी बाणे अद्भुत स्थिती एकरस. ही कथा वाचून वाचावी, कानाविना ऐकावी, मनाविना स्मरावी, तरीच धन्य ही ज्ञानगंगा भरावी. बहुमनासे तोषवी,
भक्तीचे वाहवी निर्झर रम्य. इथं श्री पुंडलिक बाबा जीवन दर्शन. श्री पुंडलिकांचं बाबा धान्य निमित्त करून. श्री सद्गुरु पुंडलिक बाबा घेती लिहून. 27 गूढ. इथं श्री सद्गुरु पुंडलिकार्पणमस्तु. ओम शांती शांती शांती.